राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेली महाविकास आघाडी सत्तेमधून पाय उतार झालेली असली तरी देखील राष्ट्रवादीमध्ये मात्र मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एका पाठोपाठ एक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागताना दिसतात आणि त्यामुळे सत्तेआधीच राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री पदाचं बाशिंग गुडघ्याला बांधून तयार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आधी जयंत राव, नंतर अजित दादा, आता सुप्रियाताईंच्या सीएम पदाचा दावा। राष्ट्रवादीत अतिउत्साहीपणाची हॅट्रिक, सत्ता मिळण्याआधीच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा। महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रंगलेली ही शर्यत। जयंत राव दादांपाठोपाठ आता सुप्रियाताईही भावी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असल्याचं समोर आलंय। कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंबाबत त्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केली आहे। सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे पोस्टर समर्थकांनी लावले आहेत। 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असलेले पोस्टर्स लावण्यात आलेले होते। तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही पाटलांचे पोस्टर लावले होते। आता जयंतराव आणि दादांनंतर ताईंच्या समर्थकांनी अतिउत्साहीपणाची हॅट्रिक पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये भावी मुख्यमंत्री कोण होणार यावर चढाओढ पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांची जबरदस्त बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। आधी जयंत पाटील, त्यानंतर अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्याचा बॅनर पाहायला मिळाला आहे। बल्लाड इथे पोस्टर लागलेत, भावी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे। कुठे लागले? मुंबईमध्ये बल्लाडला लागले। मी नाही पाहिले ना। तुमच्याकडे फोटो आहे? आता जस्ट आम्हाला वरून प्रश्न आला। फोटो कुठे? फोटो अजून आलेला मग मागवा आणि मग उत्तर देते। आता सुप्रियाताई या संदर्भात बोलत नसल्या तरी राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीनं विरोधकांना मात्र बोलायची आयती संधी मिळाली आहे। भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात, पण माझ्या शुभेच्छा आहे। बघा, असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं। आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले। त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अजून तरी बराच वेळ आहे, पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याच्या पैजा लागू लागल्यात। पण या पोस्टर बाजीमुळे नकळत राष्ट्रवादीतील गटबाजीही चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता शरद पवार यात काही हस्तक्षेप करतात की भावी मुख्यमंत्री म्हणून इतरही नेत्यांचे बॅनर झळकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।